मेनोपॉज हा महत्त्वाचा आहे की ज्यावेळी कुठल्याही स्त्री खूप इमोशनली डिस्टर्ब होते. आणि आता हे बघितलं तू तर सगळे हार्मोनल डिस्टर्बन्सेस किती आहेत बाईच्या जीवनात. म्हणजे तिला ऍक्टिव्हिटीज पण खूप आहेत आणि त्याचबरोबर येणारा मग हा स्ट्रेस पण खूप असल्यामुळे परत हार्मोनल म्हणजे तिला पाळी येते, तिला गरोदर पण येतं, तिला बाळाला पाजायचे, तिला मेनोपॉज आहे, रजोनिवृत्ती आहे, पोस्ट मेनोपॉजचा पिरियड आहे. तिला आई वडिलांचं घर, नंतर सासरमध्ये फरक आहे, नंतर होणारी मुलं त्यांची काळजी, परत टेन्शनमध्ये आहे. मेनोपॉजला तिला वेगळंच टेन्शन आहे. पोस्ट मेनोपॉजला मी दुर्लक्षित आहे किंवा माझ्या हातात सत्ता नाही म्हणून वेगळंच रिकामेपण आहे. म्हणजे हार्मोनल डिस्टर्बन्स आहे, स्ट्रेस आहे, शारीरिक कष्ट आहे आणि स्वतःच्या आरोग्याकडे वेळ द्यायला तिला वेळच नाहीये. मग याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे PCOS आहे. हे सगळं एकत्रित आहे तिच्यामध्ये.